कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली या गावामध्ये दोन विद्यार्थ्यांनी मुलींची ओळख करून त्यांचे असलेले व्हिडिओ करून प्रसारित केले। त्यामुळं दोन विद्यार्थ्यांवर हातकणंगले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। आज समस्त एका समाजाकडून आज गाव बंदची हाक दिली आहे, गाव कडकडीत बनवून ठेवला आहे, सगळेजण एकत्र आलेले आहेत। पोलिसांनी तुम्हाला मोर्चाला नाकारलेला आहे, नोटीस बजावले वाटते, काय सांगाल, काय घटना आहे? अत्यंत विकृतीचा कळस म्हणायला पाहिजे, कारण माणुसकीला काळीमा फासणारा हा प्रकार घडलेला आहे। ज्या विकृतीच्या माणसानं हा प्रकार केला त्यानं स्वतः माफी मागितली, तर माफीमध्ये स्वतः तो नावानिशी सांगतोय की आम्ही 9 जणांना अशा पद्धतीने ते हे करून ते व्हिडिओ प्रसारित करून धमकी देण्याचा प्रयत्न केला। म्हणजे त्याला सुद्धा लाज वाटली नाही की बाबा हे मी सांगतोय, मी जे काही कृती केलेली आहे ती मोठ्या चुकीच्या पद्धतीने सांगत असताना सुद्धा आमच्या हिंदूंच्या भावना अत्यंत मलिन करण्याचं काम आणि आमच्या शिर्लीच्या नावाला एक काळीमा फासण्याचं काम या घटनेमुळे घडलेलं आहे। साधारणतः 1 वर्ष झाली ही घटना घडत आहे। काही आमच्या हिंदुत्वादी विचारधारणा समजलेली होती, पण तिची कुणकुण, तिची जाणीव ही आज उलगडकीच झाली। अशा बऱ्याच घटना आहेत की ज्याला आर्थिकदृष्ट्या जो कोण सपोर्ट करतोय, ज्याला सहकार्य करतोय, ज्याला पैशासाठी असेल किंवा ज्याला जागेसाठी असेल, अशा घटनेतून ज्यांना सहकार्य केले, मागणी काय असेल त्या सर्वांच्या SIT मध्ये चौकशी होऊन त्यांच्यावरती गुन्हा नोंदवून परत भविष्यात हा प्रकार शिर्ली नव्हे अशा आपल्या महाराष्ट्रात घडता कामा नये आणि त्यांच्यावरती त्यांची घराची नासधूस असेल, त्यांच्या नोकऱ्या असतील, जेणेकरून असा प्रकार परत घडू नये ही आमची तीव्र भावना आज आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय। आज शिरोली गावामध्ये सगळे एकत्रित येऊन आज निषेध व्यक्त करताय, काय सांगाल? आज हा निषेध खरोखरच या म्हणजे मानव धर्माला काळीमा फासणारा हा जो उद्योग केलेला आहे, खरोखरच गावामध्ये अशा घटना होऊ नये म्हणून आम्ही आता पोलीस स्टेशनला पण आम्ही SIT मार्फत ह्याची सखोल चौकशी करून याच्या तळामुळापर्यंत म्हणजे शेवटच्या घटकापर्यंत या प्रशासनानं जावं आणि ही विकृती परत होऊ नये आणि ही जन्माला येऊ नये अशी विकृती, असं याच्यावर कायमचा रामबाण उपाय काढावा। त्याचबरोबर ह्या गावामध्ये त्यांचा असणारी शासकीय जे त्यांना दिले जाणारे सुविधा आहेत, म्हणजे पाणी असेल, लाईट असेल, हे बंद कराव्यात आणि ह्या गावामध्ये कायमची ह्या गावातनं त्याची हक्कलपट्टी करावी असं आम्ही एक निवेदन या शासनाला देणार आहे, ग्रामपंचायतच्या मार्फत देणार आहे आणि आमचे नेते आदरणीय अमल माडिक साहेब, शोमिका वहिनी माडिक साहेब यांच्या मार्फत आम्ही पूर्ण CM पर्यंत म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यापर्यंत याचा आवाज उठवू आणि या गावातील ही घाण ही कायमचीच काढून टाकायची आणि मुळापासून याला ऑपरेशन करून ह्याचं मुळापासून काढून टाकायचा आम्ही प्रयत्न करणार आहे। मी जनतेला आव्हान करतो की बाबा फक्त कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये राहून आपण हे सगळं काम करायचं आहे, कारण का तर कायदा आपण जर नाही पाळला तर आपल्यावर पण काही गुन्हा होणार आणि ह्या प्रकरणाला वेगळं वळण लागू नये कुठं। हे प्रकरण अतिशय गंभीर आणि अतिशय नाजूक आहे, याचं व्यवस्थित ऑपरेशन करून कायमचा इलाज करायचं एवढंच आम्ही या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। SIT मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी इथल्या शिरोली ग्रामस्थांची, काय सांगाल थोडक्यात? या ठिकाणी निश्चितपणानं हा गुन्हा जो झालेला आहे तो निंदनीय आहे। भविष्यात जर असा गुन्हा होणार नाही याच्यासाठी कठोरात कठोर कारवाई त्या आरोपींच्या व्हायला पाहिजे, त्यांना त्या पद्धतीने शिक्षा दिली पाहिजे आणि अशी प्रवृत्ती पुन्हा जन्माला येणार नाही यासाठी प्रयत्न केले पाहिजे। आपण जर बघितलं तर शिरोली गावामध्ये बंद मोठ्या प्रमाणात पुकारण्यात आलाय, त्याला प्रतिसादही गावकऱ्यांनी दिलाय आणि या आरोपींवर कठोर शिक्षा व्हावी आणि SITची मागणी अशी आमदार खासदार मंत्र्यांकडे इथल्या गावकऱ्यांनी केल्या। कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली गावामध्ये एका विद्यार्थ्याने मुलींची असलेली व्हिडिओ करून प्रसारित करून तिला धमकी देऊन तिच्यावर अत्याचाराचा प्रकार घडलेला आहे। आपल्याबरोबर माडिक साहेब आहेत, राज्याचे गृहमंत्री तुमचे आहेत, काय एका आरोपीला अटक झाली, 4 दिवस पोलीस कोठडीला, एक आरोपी फरार आहे, काय वाटते तुम्हाला? नक्कीच या संदर्भामध्ये पोलीस प्रशासन त्याचा तपास करत आहे, पण जी घटना घडलेली आहे अत्यंत चुकीची आहे। आपण कायद्यापेक्षा खूप मोठे आहोत असे ही भावना ज्याच्यामध्ये ही वृत्ती मोडून काढण्यासंदर्भात प्रशासन, गृह विभाग तेवढ्या ताकदीने काम करत आहे। आज मला या ठिकाणी सांगायचं, आज आम्ही गावातले सर्वच मंडळी हा निषेध व्यक्त करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत। या घटनेचा नक्कीच या तळामुळापर्यंत पोहोचणं, जे या घटनेमध्ये यामध्ये सामील आहेत त्यांना शोध लावणं ही भूमिका घेऊन आम्ही आज या ठिकाणी त्यांचा निषेध व्यक्त करतोय। नक्कीच शासन या ठिकाणी कमी पडणार नाही, याची सखोल चौकशी करावी, SIT लावावी आणि याच्या संदर्भामध्ये सगळी डिटेल माहिती घेऊन योग्य ते गुन्हेगार पकडून घेऊन त्यांना शिक्षा मिळावी आणि अशा वृत्ती सगळ्या या बंद व्हाव्यात, या वृत्तीला कुठेतरी मोडून काढावं या भूमिकेमध्ये आम्ही आहोत। आज गावातील लोकांच्या, पंचक्रोशीत लोकांच्या भावना खूप तीव्र आहेत आणि याचा आम्ही सर्वजण मिळून निषेध करतोय। आज पोलिसांनी आंदोलनासाठी परवानगी नाकारली, काय सांगा? यासाठी शेवटी भावना आहेत,
पोलीस प्रशासनाला आम्ही विनंती करतोय की आम्ही इथं निषेध व्यक्त करतोय. आम्हाला याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं नाही आणि आम्ही अशा ज्या घटनेमध्ये ज्या महिला असतील त्यांना आम्ही आवाहन करतोय की बाबा हे तुम्ही घरातल्यांची शेअर करा, पोलिसांशी शेअर करा. आम्ही तुमची नावं ओपन केली जाणार नाहीत, पण अशा वृत्ती मोडून काढण्या संदर्भामध्ये शासन प्रशासनाला आम्ही सर्वच नागरिक आम्ही तुमच्याबरोबर आम्ही तुम्हाला मदत करू. यातून सगळेजण बाहेर पडावेत या भूमिकेत आम्ही आहोत. अशा वृत्ती मोडून काढाव्यात या दृष्टिकोनातून आमचं काम चालू आहे. आपल्यावर होते आमदार माडिक होते, यांनी सांगितलं की एसआयटी मार्फत गृहमंत्र्यांनी गुन्हे दाखल केले, त्यामुळे चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. कॅमेरामॅन निखिल बिसेस, मी साईनाथ जाधव, टी9 मराठी, शिरोली, कोल्हापूर. काय नेमकं गुन्हा दाखल झालेला आहे आणि आत्ताची काय भूमिका आहे पोलिसांची ते सांगा, कारण गावकऱ्यांनी गाव बंद केलं. गावकऱ्यांनी जे निवेदन दिलं आहे सदरच्या घटनेच्या अनुषंगाने हातकणंगले पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. आरोपी अटकेत आहेत, तपास चालू आहे. त्या संदर्भाने वरिष्ठ अधिकारी सदर गुन्ह्यावर नियंत्रण ठेवून आहे. तपास योग्य दिशेने चालू आहे. किती आरोपी एक आरोपी फरार आहे, त्याला कधीपर्यंत अटक केलं जाणार? तपास हातकणंगले पोलीस स्टेशनला चालू आहे. तपास त्यांच्याकडे आहे, प्रयत्न करतात. आम्ही त्यांना मदत करतो. जे काय आहेत सर्व मिळून जिल्हा प्रशासन त्यात तिरणी तपास करत आहे. आता गावकऱ्यांनी काय आपल्यासमोर मागणी केलेली आहे ते सांगा. आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावं ही त्यांची मागणी आहे आणि जे काही याला मदत करतात त्यांनाही यात शासन व्हावं अशा त्यांच्या मागण्या आहेत. सदर मागणीच्या अनुषंगाने त्यांनी निषेध व्यक्त करण्यासाठी निषेध सभा लावली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.